कारण जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर माझी हाफ बॉडी पॅरालाइज कंडिशनमध्ये गेली होती, एवढे मी स्ट्रेसमध्ये गेले. माझं MRI वगैरे झाला, सगळंच झालं, म्हणजे बॉडीची मुवमेंट नीट होत नव्हती. पण जेव्हा ही होपोनोपोनो प्रेयर माझ्याकडे आली तेव्हा मला समजलं की आपण आपल्या गोष्टी कशा सॉर्टेड करू शकतो. म्हणजे त्या प्रेयरने ऍक्च्युली असं झालंय की आता मला माझ्या वडिलांच्या मेमरीज सुद्धा मला आठवायला लागतात. म्हणजे एवढं चांगलं हिलिंग ही प्रेयर सिंगल प्रेयर करू शकते. म्हणजे ह्याच्यातनं तुम्ही बाहेर आले. आणि आता असं झालं की एक फेज आता रिसेंटली असं झालं काही महिन्यापूर्वी की मी आता ते सगळंच विसरायला लागली. म्हणजे फ्रँकली सांगते की मी माझ्या वडिलांना विसरायला लागली आणि मी एक दिवस विचार करायला लागले की मी माझ्या वडिलांना पण विसरतेय. म्हणजे असं काय झालं लाईफमध्ये. तेव्हा मला कळलं नाही. मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी लगेच सांगितलं की चला हिमानी आपण तुझा ब्रेन MRI काढूयात. MRI काढला, रिपोर्ट्स नॉर्मल आले आणि नंतर मग मला कळलं की हे ऑलरेडी माझंच एवढं हिलिंग झालं होतं की जे माझ्या पास्टमध्ये म्हणजे वडिलांच्या किंवा माझ्या पर्सनल काही ज्या गोष्टी घडल्यात त्याच मी विसरायला लागले. म्हणजे एवढं चांगलं हिलिंग होतं. कारण आत्ताच्या काळात लोकांना अँझायटी, डिप्रेशन, स्ट्रेस ह्याने प्रत्येक जण झुंजत आहे. त्याच्यामध्ये काय होतं, डिप्रेशनच्या मेडिसिन चालू केल्या जातात, MG वर असतात, 10 MG, काहींना हायर 20-25 MG. मग ते पुन्हा नॉर्मल डोस करून डॉक्टर आपल्याला 0.5 वर वगैरे प्रिस्क्राईब करतात. पण त्याच्यामध्ये असं होतं की किती वेळ आपण फक्त त्या गोळ्याच घेऊन सर्व्हाइव्ह करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.